लास्ट पॉईंट आपण बघितला होता इंटरफेस. या चॅप्टरमध्ये आपण बघितलेला आहे सेल. व्हॉट इज मीन बाय सेल? सेल सायकल. सेल सायकलमध्ये आपण बघितलं होतं G1, S and G2 phase. Now the next point is M phase. Now the second phase of cell cycle is M phase. Now M means what? Mitosis or meiosis. M stand for mitosis or meiosis. So in this mitosis or meiosis, the common steps are karyokinesis and cytokinesis. M phase. M phase मध्ये आपण बघतोय कॅरियोकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. नाव कायनेसिस मीन्स डिव्हिजन. कायनेसिस म्हणजे आपण सांगतो डिव्हिजन. आता कॅरियो मीन्स न्यूक्लियस डिव्हिजन. सायटोकायनेसिस मीन्स सायटोप्लाझमिक डिव्हिजन. So in this point we were going to learn about the division, nucleus division and cytoplasmic division. Now there are types of cell division. There are 3 types of cell division. Amitosis, mitosis and meiosis. हे 3 आपण डिव्हिजन बघतोय. अमायटोसिस, मायटोसिस अँड मिओसिस. फर्स्ट डिव्हिजन आपण बघूया अमायटोसिस. नाव अमायटोसिस इज नथिंग बट द सिंपल डिव्हिजन. याला आपण म्हणतोय सिंपल डिव्हिजन आहे. इन दिस टाइप ऑफ डिव्हिजन न्यूक्लियस इज अनइक्वली डिवायडेड. ह्या टाईपमध्ये न्यूक्लियस काय होते? अनइक्वली डिवायडेड होतं. सो इन अमायटोसिस इट इज अ सिंपल डिव्हिजन. इन दिस टाइप ऑफ डिव्हिजन न्यूक्लियस इज अनइक्वली डिवायडेड. सो हियर वी कन्सिडर द सेल. आता ह्याच्यामध्ये डिव्हिजन कशी होती ते आपण बघूया. सपोज दिस इज सेल, this is nucleus. So initially nucleus become elongate. Whenever the division occur in a mitosis, nucleus become elongate. ज्यावेळेस ह्याच्यामध्ये डिव्हिजन होतीये न्यूक्लियस काय होते? इलॉंगेट होतं. सो हियर न्यूक्लियस बिकम इलॉंगेट अँड आफ्टर दॅट there is a constriction is takes place within this nucleus wall. हा जो काही न्यूक्लियस आहे हा इलॉंगेट होतो आणि इलॉंगेट झाल्यानंतर या लॉंग झालेल्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला कन्स्ट्रिक्शन दिसते. कन्स्ट्रिक्शन म्हणजे आपण काय सांगतोय? खाच. दी बोथ वॉल आर डीपन इनसाइड. दोन्ही साईडने ती न्यूक्लियस वॉल काय होते? डीपन इनसाइड होते. आपण त्यामध्ये सांगतोय फॉर एक्झाम्पल जर बलून आहे, बलून आपण मधून असा प्रेस करत गेलो, प्रेस केल्यानंतर काय होते? दोन्ही साईडने आपल्याला बॉल किंवा जी काही हवा आहे बलूनमध्ये दोन्ही साईडने स्प्रेड होते. तसंच यामध्ये काय होते की वॉल दोन्ही साईडने डीपन इन साईड होते. त्याला आपण कन्स्ट्रिक्शन म्हणतोय. अँड दिस न्यूक्लियस कट इनटू दी 2 न्यूक्लियस. आणि हा न्यूक्लियस काय होतोय? 2 न्यूक्लियसमध्ये डिवाइड होतो. सो विदिन द सेल वी गेट दी 2 न्यूक्लियस. आफ्टर दॅट सेल वॉल. आता त्याच्यानंतर काय होते? सेल वॉल जी आहे ही सेल वॉल पण काय होते? देर इज अ सायटोप्लाझमिक डिव्हिजन इज टेक्स प्लेस अँड सेल वॉल डीपन इनसाइड अँड कट दिस सेल. अँड हियर फॉर्मेशन ऑफ 2 डॉटर सेल. ही झाली अमायटोसिस प्रोसेस. अमायटोसिस प्रोसेसमध्ये आपण सांगतो व्हेनेवर सेल अंडरगोज दी अमायटोसिस न्यूक्लियस बिकम इलॉंगेट
the cell wall of nucleus deepen inside and cut this nucleus into the two daughter nucleus. After that it's follow the cytokinesis. म्हणजे आता जो सायटोप्लाझम आहे सेलमधला हा सायटोप्लाझम कट होणार. कट कसं होणार? the wall of cell become deepen inside and cut this cell into the two daughter cell. ह्याला आपण म्हणतोय a mitosis. there is a formation of new cell. Now a mitosis is generally takes place into the unicellular organism. फॉर एक्झाम्पल आपण अमिबा बघतोय, पॅरमोशियम आहे. अमिबामध्ये आपण बघितलं होतं की अमिबामध्ये आपल्याला डिव्हिजन जर बघायचे असेल तर आपल्याला काय दिसते? तिथे अमायटोसिस दिसते. काय होते? इथे अमिबा आहे, अमिबामध्ये पण काय होणार? न्यूक्लियस सुरुवातीला इलॉंगेट होणार. इलॉंगेट झाल्यानंतर ह्या न्यूक्लियसचा डिव्हिजन होणार. डिव्हिजन झाल्यानंतर जो काही अमिबा आहे ह्या एका अमिबापासून आपल्याला दोन अमिबा, तुम्हाला 10th स्टँडर्डला झालेला आहे. ह्यामध्ये आपण असं बघतोय की हे जे काही सेल आहे अमिबा आहे हा काय झाला? डिवाइड झाला किंवा आपल्याला इथे अमायटोसिस दिसते. सो अमायटोसिस टेक्स प्लेस इनटू दी ओल्ड सेल or fetus membranous cell or into the unicellular organism. So this is about the amitosis. Now the next point is mitosis. Now in mitosis there is a equational division. Mitosis means equational division. Mitosis means what? Equational division. Equational division म्हणजे कशी होणार आहे? In mitosis there are two stages, karyokinesis and cytokinesis. दोन स्टेजेस आहे. त्याआधी आपण डिव्हिजन बघूया. इक्वेशनल डिव्हिजन आहे म्हणजे सपोज दिस इज सेल. या सेलमधला हा जो काही न्यूक्लियस आहे दिस इज न्यूक्लियस. इनिशियली द न्यूक्लियस डिवायडेड मीन्स इनिशियली कॅरियोकायनेसिस होणार आहे. न्यूक्लियस डिवायडेड हे झालं कॅरियोकायनेसिस. आफ्टर दॅट हा जो काही सायटोप्लाझ्मिक मटेरियल आहे दिस सायटोप्लाझम बिकम डिवायडेड म्हणजे इथे काय होणार आहे? सायटोकायनेसिस. मग आधी काय झालं आहे? न्यूक्लियस डिवाइड झाला. न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर सायटोप्लाझम डिवाइड झाला आणि सायटोप्लाझम डिवाइड झाल्यानंतर आपल्याला काय भेटलं आहे? दोन डॉटर सेल. देर आर फॉर्मेशन ऑफ टू डॉटर सेल अँड दिस टू डॉटर सेल आर exact copy of mother cell. So mitosis is defined as there is a equational division and formation of two daughter cell and these two daughter cell are exact copy of mother cell. ज्या काही नवीन सेल तयार झालेल्या आहेत ह्या नवीन सेल काय आहेत? एक्झॅक्ट कॉपी ऑफ मदर सेल आहेत. त्यांचा क्रोमोझोम नंबर हा सेम असेल. फॉर एक्झाम्पल ही डिप्लॉइड सेल असेल तर दोन्ही ज्या काही सेल तयार झालेल्या असतील त्या डिप्लॉइडच असतील. ओके. डिप्लॉइड सेलमध्ये आपण सांगतोय मायटोसिस जर झालं तर तिथे काय असणार? डिप्लॉइडच असेल. सपोज हॅप्लॉइड सेल आहे, वन सेट ऑफ क्रोमोझोम आहे, हिच्यामध्ये मायटोसिस झालं तर आपल्याला जे काही नवीन सेल भेटतील त्या हॅप्लॉइडच राहतील. म्हणजे आपण काय सांगतोय की मायटोसिसमध्ये आपल्याला जे काही नवीन सेल भेटतात ते these daughter cell are exact copy of mother cell. आता आपण स्टेजेस बघूया. मायटोसिसमध्ये आपण सांगतोय कॅरियोकायनेसिस आहे आणि सायटोकायनेसिस आहे. तर कॅरियोकायनेसिसमध्ये आपल्याला सब फेजेस दिसतात. प्रोफेज, मेटाफेज,
anaphase and telophase. अशा आपल्याला ह्याच्यामध्ये सब फेज दिसतात. कॅरिओकायनेसिसमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज आहे. सायटोकायनेसिसमध्ये आपण सांगतोय प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. आता आपण डायग्राममध्ये बघूया. इनिशियली जे काही आपण स्ट्रक्चर सांगतोय, इनिशियली आपण जे काही सेल स्ट्रक्चर सांगतोय, प्रोफेजमध्ये आपण नॉर्मल स्ट्रक्चर ऑफ सेल सांगतोय. ह्यामध्ये आपल्याला थ्रेड लाईक क्रोमोझोम दिसतोय. इथे आपल्याला हा न्यूक्लियस दिसतोय. हा आहे आपला न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे आहेत आपले सेंट्रिओल. ओके. मग आता सुरुवातीला ही जी काही सेल आहे, ज्यावेळेस ही सेल आपण इंटरफेजमध्ये बघितलं की G2 फेजमध्ये आपल्याला ही सेल अशी फुल्ली मॅच्युअर्ड दिसते. नाव दिस सेल रेडी टू अंडरगोज दी डिव्हिजन. मग त्यावेळेस काय होणार आहे, देर इज अ कंडेन्सेशन इज टेक्स प्लेस. कंडेन्सेशन होतं आहे म्हणजे काय होतं आहे की हे जे काही थ्रेड लाईक क्रोमोझोम आहे, दिस थ्रेड लाईक क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक अँड दिस न्यूक्लियस मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस बिकम स्लोली डिसअपियर. मग सुरुवातीला ज्यावेळेस प्रोफेज स्टार्ट होते, प्रोफेजमध्ये काय होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे. कंडेन्सेशन झाल्यामुळे आपण काय सांगतोय की हा जो काही न्यूक्लिओलस आहे, हा न्यूक्लिओलस आणि हा जो काही आपला थ्रेड लाईक क्रोमोझोम आहे, दिस थ्रेड लाईक क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक. आता इथे आपण बघतोय की लेट प्रोफेज, अर्ली प्रोफेजमध्ये आपण सांगतोय की सेलमध्ये चेंजेस होणार आहे. चेंजेस झाल्यानंतर आपल्याला काय चेंजेस दिसते, न्यूक्लियस मेम्ब्रेन हा डिसअपियर होतोय म्हणून आपण डॉटेड लाईनने दाखवतोय. न्यूक्लिओलस पण डिसअपियर होतोय. सेंट्रिओल मूव्हिंग अपार्ट फ्रॉम इच अदर. हे सेंट्रिओल कुठे जाणार आहे, दोन्ही पोलकडे मूव्ह होतात. आता क्रोमोझोम जे आहेत ते शॉर्ट आणि थिक झाले. वन फ्रॉम मॅटर्नल अँड वन फ्रॉम पॅटर्नल. म्हणजे आपण सांगतो एक मदर आणि एक फादरचं आपण त्यामध्ये सांगतोय. आता हे जे काही क्रोमोझोम आहे, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम आपण बघूया. हा जो काही आहे, हा आहे आपला सेंट्रोमियर आणि ह्या सेंट्रोमियरला आपल्याला काय दिसतात, हे क्रोमॅटिड आर्म्स. सेंट्रोमियर अँड क्रोमॅटिड आर्म्स. मग हे जे काही सेंट्रिओल आहेत, सेंट्रिओल काय होतात, मूव्हिंग अपार्ट फ्रॉम इच अदर. हा जो काही क्रोमोझोम आहे, क्रोमोझोममध्ये सेंटरचा सेंट्रोमियर आहे आणि हे आपण दोन काय सांगतोय, हे काय असणार आहे, क्रोमॅटिड आर्म आहेत. न्यूक्लियस मेम्ब्रेन गेट डिसअपियर, न्यूक्लिओलस गेट डिसअपियर. सो इन प्रोफेजमध्ये काय होतं आहे, इनिशियली नॉर्मल स्ट्रक्चर ऑफ सेल आपण त्यामध्ये सांगतोय. न्यूक्लियस मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस, सेंट्रिओल, थ्रेड लाईक क्रोमोझोम स्ट्रक्चर. प्रोफेजमध्ये काय होतं आहे, कंडेन्सेशन होतं आहे. कंडेन्सेशनमुळे थ्रेड लाईक क्रोमोझोम शॉर्ट आणि थिक झाले. न्यूक्लियर मेम्ब्रेन हळूहळू डिसअपियर होतो आहे. न्यूक्लियस हळूहळू डिसअपियर होतो आहे. सेंट्रिओल हे दोन्ही काय होतात, ते मूव्हिंग अपार्ट फ्रॉम इच अदर अँड कम क्लोज टुवर्ड्स दी पोल. हे झाली प्रोफेज. आता मेटाफेज. मेटाफेजमध्ये स्पिंडल फायबर अरायजेस होतात.